पण मग ह्या विषयांकडे तुझा कल कसा झाला की मॅनिफेस्टेशन आहे किंवा नशिबातले योग आहेत? की अध्यात्म, स्पिरिच्युअल, मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, मग हे खरंच होतं का? सरेंडर झालेली आहे मी की स्वामी तुम्ही माझ्या आयुष्याची दोर चालवायची आहे, तुम्ही सांगा हे योग्य की अयोग्य. बरोबर. मॅनिफेस्टेशन आणि कर्म नक्की काय काम करतं आणि कसं? मॅनिफेस्टेशन म्हणजे मंत्र साधना म्हणजे नक्की काय असतं आणि इच्छित गोष्ट मिळण्यासाठी त्याचा काय उपयोग होतो? की मंत्र साधना म्हणजे बऱ्याच वेळा खूप कष्ट करतोय पण नशिबाची साथच नाही मिळत आहे. अशा वेळी काही मंत्र आहेत का की जे आपल्या कर्माला गती देऊ शकतात? तर जॉब मॅनिफेस्टेशनसाठी ओम क्लीम कार्यसिद्धिम कुरु कुरु स्वाहा हा मंत्र तुम्हाला दररोज 108 वेळा म्हणायचा आहे. मॅनिफेस्टेशनसाठी 2 कुठल्या पॉवरफुल रेमेडीज तुला सांगता येतील का? म्हणून मी नेहमी सांगते की 21 दिवस, 45 दिवस किंवा 90 दिवस तुम्ही या साधना करा, म्हणजे तुमच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होईल. आपल्याला जे पाहिजे आहे, इच्छित आहे, ते आपण आकर्षित करू शकतो. उदाहरणार्थ जोडीदार असेल किंवा काम असेल आवडीचं, तसं होऊ शकतं. नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघड उघडच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. बऱ्याच वेळा आपण बोलतो नशीब, काही नशिबातले योग, भविष्य किंवा मॅनिफेस्टेशन ह्या सगळ्याचं एकत्रीकरण ह्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. आणि आपल्याकडे जी आलेली प्रेस्टिजियस गेस्ट आहे तिचं नाव आहे रश्मी शिराडकर. थँक्यू सो मच, तू एवढा वेळ दिलास आणि आज तू इथे आली आहेस. सो रश्मी, तुझं स्वागत करते. माय प्लेजर अवंती, थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे या छान गप्पा मारण्यासाठी. येस. रश्मी, मला सांग की बेसिकली तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस, पण मग ह्या विषयांकडे तुझा कल कसा झाला की मॅनिफेस्टेशन आहे किंवा नशिबातले योग आहेत किंवा काही काही साधनं आहेत, ह्याच्याविषयी तुझ्या मनामध्ये काय प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून तू या विषयाकडे वळलीस? अवंती, मी लहानपणापासूनच थोडीशी स्पिरिच्युअल आहे. ओके. स्वामींचं आधीपासूनच थोडंसं जप वगैरे करणं आणि त्यावेळेस असं काही कुठली इच्छा मनामध्ये धरून या गोष्टी करणं असं नव्हतं. पण आई करायची घरामध्ये किंवा आजूबाजूचं वातावरण म्हण, त्यामुळे मी स्वामींचं आधीपासूनच आम्ही जप वगैरे करायचो, मठामध्ये जायचो आणि तो एक मनाला जो आनंद मिळायचा ना, तो कॅरी करत गेले. नंतर मग लग्न झालं, मुलं झाली, कॉर्पोरेटमध्ये गेले. पण मी एक शाय गर्ल होते. मग आपल्याला एक असं म्हणतो ना, की ब्रेक द ग्लास सीलिंग, ठीक आहे? जरा थोडंसं नेक्स्ट लेवलला जायचं आहे, आपल्याला आपली एक स्वतःची इमेज क्रिएट करायची आहे, बरोबर? मग त्यासाठी आणि बीइंग अ सायन्स स्टुडंट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की अध्यात्म, स्पिरिच्युअल, मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, मग हे खरंच होतं का? मग याच्याबद्दल जरा थोडंसं पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशनची पुस्तकं वाचली. थोडं फॅसिनेटिंग वाटायला लागलं की अरे हे खरंच असं आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचं पुस्तक द सिक्रेट जेव्हा मी फर्स्ट टाईम वाचलं 2010 मध्ये, त्याच्यानंतर मी माझा फर्स्ट जॉब विदिन अ मंथ मॅनिफेस्ट केला. अगदी एक कंपनी मनासमोर धरली होती की इथे मला जॉब हवा आहे आणि असे रेफरन्सेस लागले की विदिन अ मंथ मी त्या कंपनीचा इंटरव्ह्यू दिला. फक्त प्रोसेसेस वगैरे वगैरे व्हायला जेवढा वेळ लागला तेवढा, पण 6 मंथ्समध्ये मी ती कंपनी जॉईन केली. मग मला कळलं की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे या गोष्टी. मग मी अजून थोडंसं त्याचा अभ्यास सुरू केला. मग न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, की ज्याला सायन्स सपोर्ट करतं की या गोष्टी कशा वर्क करतात, की एक निगेटिव्ह माइंड पॉझिटिव्ह कसं होऊ शकतं, कसं तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्या स्वतःमध्ये काही बदल करू शकतात, तुमचे फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स, एनर्जीला कसं ट्यून इन, अलाइन करू शकतात या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत. या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या तेव्हा आपोआप मी याच्यामध्ये खेचत गेले आणि मी तर सगळं काही स्वामींवर माझा भार जो आहे तो, किंवा आपण म्हणतो भार म्हणण्यापेक्षा मी शरणागती, सरेंडर, राईट, सरेंडर झालेली आहे मी की स्वामी तुम्ही माझ्या आयुष्याची दोर चालवायची आहे, तुम्ही सांगा हे योग्य की अयोग्य. बरोबर. त्यांचे पण तसे उत्तरं मिळत गेले आणि मी हळूहळू इकडे अशी ओढल्या गेले. म्हणजे मी इकडे जाण्यापेक्षा मला एका शक्तीने तिकडे ओढलं असं मी म्हणू शकते. मग NLP झालं, मग हिलिंग झालं, मग ॲस्ट्रॉलॉजी झालं. असं म्हणतं की तुमच्या कुंडलीमधलं जेव्हा 8th हाऊस
उदयास यायचं असतं तेव्हा आपोआप तुम्ही अकल्ट सायन्सकडे वळता. म्हटलं स्वामींची इच्छा समजून मी याचा अभ्यास सुरू केला सगळ्याचा. आणि ती आवड म्हणजे एक पॅशन असते ना, मग ती पॅशन म्हणून मी या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू पुढे जात गेले. आणि अशा प्रकारे माझ्या स्वतःच्या लाईफची सुद्धा मी खूप प्रगती केली. आणि माझ्यामुळे माझ्या मुलांमध्ये जे आमूलाग्र बदल झाले ते माझ्यासाठी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि मग अशा प्रकारे ही जर्नी ॲक्च्युली फ्रॉम आय टी, म्हणजे मी आय टीमध्ये अजूनही आहे. ते माझं कर्म असं म्हणतो ना आपण, की आपलं एक फर्स्ट प्रोफेशन असतं ते आहे. पण हे माझी पॅशन आहे. आणि हे जेव्हा मी बॅलन्स्डमध्ये घेऊन चाललेली आहे तेव्हा ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि कंटेंटमेंट मिळते. मॅनिफेस्टेशन आणि कर्म नक्की काय काम करतं आणि कसं? खूप छान प्रश्न आहे तुझा. आणि इथेच खूप जण कन्फ्यूज होतात की जर का कर्मामध्ये एखादी गोष्ट नसेल तर आपल्याला आपण मॅनिफेस्ट करून गोष्टी मिळतील का? बरोबर. बऱ्याच जणांना होतं की कर्मातच नसेल तर कसं काय मिळेल. तर खूप छोटं आणि सोपं एक्सप्लेनेशन तुला मी सांगते. मॅनिफेस्टेशन म्हणजे डायरेक्शन, ठीक आहे, दिशा. कर्म म्हणजे ॲक्शन, ठीक आहे. आणि हे दोन्ही हातात हात घालून चालतात, ठीक आहे. मॅनिफेस्टेशन तुम्हाला काय सांगतं की आयुष्यामध्ये दिशा असणं गरजेचं आहे. तुम्हाला काय हवं आहे याची जाणीव होणं आणि ते ठरवणं हे मॅनिफेस्टेशन आहे. पण त्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर कर्म, बरोबर. ॲक्शन. जर का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्शन घेतली नाही, नुसतंच दिवा स्वप्न बघत बसले तर तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. छोटंसं एक्झाम्पल देते. फॅट लॉस करायचं आहे, मॅनिफेस्टेशन डिसाईड झालं, ठीक आहे. मॅनिफेस्ट अगदी की आपल्याला फॅट लॉस पाहिजे, ठीक आहे. पण जर का ॲक्शन्स त्याला अलाइन्ड नसतील, ॲक्शन इज कर्म, बरोबर. रोज तुम्ही सकाळी पिझ्झा बर्गर खाताय, एक्सरसाइज नाही करत आहे, मग अलाइनमेंट आहे का? नाही. मग तिथे मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आहे का? नाही. मग कर्म आणि मॅनिफेस्टेशन गोज हँड इन हँड, ठीक आहे. ओके. मंत्र साधना म्हणजे नक्की काय असतं आणि इच्छित गोष्ट मिळण्यासाठी त्याचा काय उपयोग होतो? मंत्र साधना ही आपण जेव्हा एक मोठ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोकांचा असा समज आहे की मंत्र साधना म्हणजे देवाला प्रसन्न करवून घेण्याचं साधन आहे, बरोबर. आपण जनरली आपण जर का कोणाला विचारलं तर आपल्याला हेच उत्तर मिळतं की देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण मंत्र उच्चारतो, स्तोत्र म्हणतो. पण माझ्या दृष्टिकोनातून मंत्र साधना, मंत्र या शब्दाचा अर्थच बघ ना तू, मन एकत्र, ठीक आहे. जी गोष्ट, जी चॅन्टिंग, जो जप मनाला एकत्र करतो, तुमचं मन सैरावैरा इकडे तिकडे पळत असतं, एक तर पास्टमध्ये नाही तर फ्युचरमध्ये. त्या प्युअर कॉन्शियसनेसला ॲक्सेसच तुम्ही करू शकत नाही, बरोबर. आणि ते प्युअर कॉन्शियसनेस ज्याला आपण मराठीमध्ये सच्चिदानंद, सत चित आनंद, बरोबर आहे. सत सत्य, चित मन आणि आनंद, सच्चिदानंद, त्याला आपल्याला स्वतःला पोहोचायचं आहे. तिथे आपल्याला मंत्र साधना मदत करते. त्या प्युअर कॉन्शियसनेसला जेव्हा आपल्याला ॲक्सेस करण्याची इच्छा होते तेव्हा आपोआप व्यक्ती मंत्र साधनेमध्ये, तो ना फ्युचरमध्ये असतो ना पास्टमध्ये असतो, तो प्रेझेंटमध्ये असतो, बरोबर. अगदी बरोबर आहे. प्राचीन मंत्रांमध्ये पैशाचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काही मंत्र सांगितले गेले, तर ते खरंच आहे का? आणि ते कसं काम करेल किंवा कोणत्या देवतेची उपासना केली पाहिजे मग ते आपल्याला इच्छित फळ देईल? प्राचीन मंत्रांमध्ये खूप जास्त ऊर्जा, एनर्जी आहे. हे ब्रह्मांड म्हणजेच एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. जेव्हा बिग बँग थेअरी झाली तेव्हा छोट्याशा कणामधून हा पूर्ण ब्रह्मांड उत्पन्न झालेला आहे. आणि त्याच कणांपासून आपणही बनलेलो आहोत, बरोबर आहे. ब्रह्मांडामध्ये आपण म्हणतो यथा पिंडे तथा ब्रह्मांड. त्यामुळे जी गोष्ट ब्रह्मांडात आहे ती आपल्यामध्ये आहे, जी आपल्यात आहे ती ब्रह्मांडामध्ये आहे. प्रत्येक गोष्टीची ऊर्जा असते, बरोबर. तर पैशाची पण ऊर्जा आहे, पैसा पण एक एनर्जी आहे, बरोबर आहे. मग त्या एनर्जीला खेचण्यासाठी जर का त्याच फ्रिक्वेन्सीला आपल्याला जर का राईड करायचं असेल, बरोबर आहे, त्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला अलाईन व्हायचं असेल तर तसे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी बनवून ठेवलेले आहेत, बरोबर. लक्ष्मी मातेची जी ऊर्जा आहे
त्या ऊर्जेला कनेक्ट करण्यासाठी हे अगदी तसं आहे जसं की आपण रेडिओला 93.3ला ट्यून इन करायचं, तसं लक्ष्मी मातेच्या ऊर्जेला जर ट्यून इन करायचं असेल तर मग तिचा मंत्र आपण म्हणायचा. म्हणजे आपण त्या एनर्जीसोबत कनेक्ट होतो, त्या ऊर्जेसोबत आपण अलाइन होतो. त्यामुळे पैशाचे प्रॉब्लेम्स म्हणा किंवा लाईफमधले कुठलेही प्रॉब्लेम्स म्हणा, त्या त्या ऊर्जेच्या देवता आहेत, बरोबर आहे. जसं संरक्षणाची देवता हनुमान आहे, ठीक आहे. कालदेवता आहे, कालावर मात करणारी देवता कालभैरव आहे. तर यांच्या एनर्जीसोबत आपल्याला कनेक्ट करायचं असेल आणि मग त्यांच्या एनर्जीशी आपण कनेक्ट झालो म्हणजे आपण त्यांच्या छत्रछायेमध्ये आलो, बरोबर. म्हणजे त्यांचं सुरक्षा कवच आपल्या सभोवताली आलं. मग त्यांच्या मंत्र साधनेची आपण जर का सुरुवात केली, ठराविक देवी देवता, मग आपण त्यांच्या ऊर्जेशी अलाइन होतो. आणि हे अगदी रातोरात होत नाही. म्हणून मी नेहमी सांगते की 21 दिवस, 45 दिवस किंवा 90 दिवस तुम्ही या साधना करा. म्हणजे तुमच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही अलाइनमेंटमध्ये याल. तुम्हाला जी गोष्ट आकर्षित करायची आहे तुम्ही त्याच्यासोबत अलाइन व्हाल आणि मग तुम्ही जी गोष्ट हवी आहे ती आकर्षित करू शकता. आणि जर का तुझा पुढचा प्रश्न होता की कुठले आपण मंत्र करू शकतो, बरोबर. तर श्रीम हा जो एक मंत्र आहे हा लक्ष्मी मातेचा मंत्र आहे, बरोबर. श्रीमचं उच्चारण जर का आपण केलं तर आपण लक्ष्मी मातेच्या ऊर्जेसोबत कनेक्ट होतो. तर श्रीम यालाच अजून एक्सटेंड करून थोडासा मोठा बीज मंत्र जो बनवलेला आहे श्रीम ब्रजी, याचं जर का उच्चारण केलं आणि फक्त 1 आणि 2 दिवस करून नाही चालणार आहे, ठीक आहे. याची साधना, म्हणूनच त्याला आपण साधना म्हणतो, बरोबर. की संकल्प करून करणं. संकल्पाशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीची फलित नाही. हे आपल्याला पण आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं. सत्यनारायणाची पूजा जरी करायची म्हटली तरी आपल्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, की प्राप्त लक्ष्मी चिरकाल राहू दे, अप्राप्त लक्ष्मी मिळू दे. आणि मग आपण म्हणतो की घरामध्ये कुटुंबियांना माझ्या दीर्घायुष्य लाभू दे, अष्ट ऐश्वर्य लाभू दे, असं म्हणूनच आपण पाणी सोडत असतो, संकल्प. तर संकल्प प्रत्येक मंत्र साधना जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपल्याला संकल्प करायचा आहे की मला माझा आर्थिक जो प्रॉब्लेम आहे किंवा मला पैसा अजून आकर्षित करायचा आहे, त्याच्यासाठी मी ही मंत्रसाधना सुरू करत आहे, हे लक्ष्मी माते याच्यामध्ये मला यश दे, असं म्हणून तुम्ही श्रीम ब्रजी याचं पठण सुरू करू शकता. आता तू आता एक बीज मंत्र सांगितलंस, त्या बीज मंत्र म्हणजे काय? म्हणजे तू आताचं श्रीम आधी सांगितलंस आणि मग श्रीम ब्रजी सांगितलंस, तर हा जो आहे ह्या 2 शब्दांमध्ये अशी काय ताकद आहे आणि ती ताकद जरा एक्सप्लेन करशील? नक्की. बीज मंत्र म्हणजे काय? आता अगदी सोपं आहे की आपण झाड लावतो, आपण आधी बी पेरतो, बरोबर. त्या बी मधूनच अंकुरित होऊन मोठा वृक्ष तयार होतो, बरोबर. बीज मंत्राचंही तसंच आहे. मोठे जे मंत्र आहेत त्याचं सूक्ष्म स्वरूप, पण त्याच्यामध्ये सगळी ब्रह्मांडीय ऊर्जा त्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे, एकवटलेली आहे. जेव्हा आपण मूलमंत्र, म्हणजे हा मूलमंत्र आहे बीज मंत्र म्हणजे, ठीक आहे. आणि देवी देवतेच्या सपोज महालक्ष्मी नमः, तर मग त्याच्या आधी जर का आपण आपलं ओम श्रीम महालक्ष्मी नमः, तर हा अजून जास्त पॉवरफुल होतो. तो अंकुरित करतो त्या पुढचा जो मंत्र आहे त्याला अंकुरित करणारा जो मंत्र आहे तो बीज मंत्र आहे, बरोबर. तर तो बीज मंत्र हा एक ध्वनी असतो, बरोबर आहे. आणि तो ध्वनी जो आहे तो तुम्ही मानसिक करा किंवा विस्पर करा, ऊर्जा निर्माण करतो. ऊर्जा निर्माण करून काय करतो, तो तुमचा ऑरा प्युरिफाय करतो, तुमच्या ऑरामधनं निगेटिव्हिटी दूर करतो. आपल्याला सगळ्यात जास्त मॅनिफेस्टेशनसाठी काय गरज असते? एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर. जसं बी अंकुरित होण्यासाठी काय, छान फॉईल पाहिजे, जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, बरोबर आहे. मग ते क्रिएट करावं लागतं, बरोबर. मग तसं आपल्याला बीज मंत्र हे मदत करतात. खूप छान आणि अगदी सगळ्यांना समजेल असं तू समजावून सांगतो. थँक्यू सो मच. मला सांग की असं 108 वेळा म्हणावं किंवा एक पर्टिक्युलर नंबर सांगितला जातो, त्याच्या मागचं काय कारण असेल? जर का मॉडर्न सायन्समध्ये सांगायचं झालं तर 108 हा एंजल नंबर आहे, बरं, ठीक आहे. 108ची टोटल होते 9 नंबर. 9 नंबर माझ्यासाठी महत्त्वाचा आहे कारण की 9 नंबर हा स्वामींचा मानला जातो, ठीक आहे. पण याच्यावरही 108 वेळा मंत्र का जपावा, याच्या मागे जे ऋषीमुनींनी सांगितलेलं ज्ञान आहे ते असं आहे की आपल्या 12 राशी आहेत, बरोबर आहे, 9 ग्रह आहेत आणि 27 नक्षत्र आहे, बरोबर आहे.
याच्याने ब्रह्मांड व्यापलेलं आहे, बरोबर. तर 27 नक्षत्रांचे 4 पाढे असतात. हम्म. 1 ते 4 चरण असतात, हो. बरोबर आहे. हो. 27 गुणिले 4 केलं तर 108, बरोबर. आणि 12 राशी 9 ग्रहांना ऑक्युपाय करतात, किंवा 9 ग्रह 12 राशींमधून फिरत राहतात. राहतात. तसंच आपलं नशीब जे आहे त्याच्यासोबत फिरत राहतं. कारण आपल्या जन्माच्या वेळी ग्रह नक्षत्र दशा जशी असते तशी आपली कुंडली बनते. बरं. आणि 12 राशी 9 ग्रह 108, 12 गुणिले 9 108. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या प्रमुख नाड्या आहेत त्या 108 आहेत. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. ठीक आहे. सगळं पूर्ण आपलं जे शरीर आहे हे ब्रह्मांडाची अलाइन्ड आहे. ठीक आहे. मग आपल्याला त्या अलाइनमेंटमध्ये येण्यासाठी या ब्रह्मांडाची जी नक्षत्र, राशी, ग्रह जे आहेत आपल्या शरीराच्या किंवा मनाच्या अलाइनमेंटमध्ये येण्यासाठी 108 वेळा जर का आपण जप केला तर आपण त्या प्युअर कॉन्शियसनेसला ॲक्सेस करू शकतो. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. म्हणजे आपण पूर्ण ब्रह्मांडाची यात्रा 108च्या माध्यमातून करू शकतो. पण त्याच्यामध्ये फक्त एक असं आहे की मंत्र जाप करताना भमभम नको, लक्ष इकडे तिकडे नको जायला. तुम्ही देवाच्या ज्या मूर्तीवर आहे किंवा नावावर आहे तिथे पण फोकस नको. मी या रुद्राक्षाच्या माळेवर, या रुद्राक्षावर आत्ता आहे, आता दुसऱ्यावर आहे, आता तिसऱ्यावर आहे. ठीक आहे. मी वर्तमानामध्ये आहे, मी आत्ता इथे आहे, तुझ्या चरणाशी आहे, बरोबर. माइंडफुलनेस जे आहे ते महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही त्या ब्रह्मांडाची यात्रा करून येता 108च्या मार्फत. पण बऱ्याच वेळा असं होतं की मंत्रांचे उच्चार येत नाही आहेत, तर ते फक्त ऐकून पण फायदा होऊ शकेल. होतो. श्रुतीला सुद्धा इक्वली महत्त्व आहे. तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्यफल मिळेल. नोकरीमध्ये काही प्रमोशन पाहिजे किंवा पगारात वाढ पाहिजे, तर त्याच्यासाठी काही मंत्र असतात का किंवा काही उपाय आहेत का? आहेत. सगळ्यात मेन तर मॅनिफेस्टेशनसाठी तुम्हाला आधी डिरेक्शन फायनलाइज करणं, क्लॅरिटी आणणं की काय हवं काय आहे, पाहिजे, काय कसं हवं पाहिजे. आहे. ठीक आहे. मग ठरवणं की तुम्हाला मंत्र साधना जर करायची असेल तर मी आज नक्कीच आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मंत्र सांगते की आपण कुठले मंत्र उच्चारण करून किंवा कुठली साधना करून आपल्याला जॉब मॅनिफेस्टेशन मिळू शकतं. जसं मी स्वामींची भक्त आहे तर मी प्रत्येक ठिकाणी स्वामींचे उपाय तर सांगतच असते. अच्छा. तर स्वामींच्या साक्षात चरित्र सारामृत या पोथीमध्ये सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला जॉब मॅनिफेस्ट करायचा असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी कालभैरवाष्टक म्हणायचं, 2 उदबत्ती लावायच्या, अगरबत्ती लावायच्या, कालभैरवाष्टक म्हणायचं. हे दररोजची साधना. आणि स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते तुम्ही बॅक टू बॅक त्या पोथीचं पारायण 7 वेळा, मग तुम्ही कधी कुठल्याही किती कालावधीमध्ये तुम्ही संपवू शकता, पण 7 वेळा. मग वर्षभरामध्ये म्हणा, एखाद्याला जर का कमी वेळात करायचं असेल तर तसं 2 महिन्यांमध्ये, 3 महिन्यात. पण एक पोथी जी आहे ती कम्प्लिटली 7 वेळा तुमची वाचून झाली पाहिजे. ही एक साधना आहे. त्याच्याने 100% तुम्हाला रिझल्ट मिळतील म्हणजे मिळतीलच. ही मी तुला गॅरंटी देते. कारण की या गोष्टी माझ्या बाबतीमध्ये तर झालेल्याच आहेत, पण न करताही झालेल्या आहेत. कारण की मी स्वामींची तेवढी भक्त आहे की मी शरण जाते की तुम्हाला आणून द्यायचं आहे मला, बाकी सगळं मी सोडून देते. पण माझ्या ज्या पार्टिसिपेंट्स आहेत, म्हणजे मी आता त्यांना माझी क्लोज फॅमिलीच म्हणते पार्टिसिपेंट्सपेक्षा, ज्यांना मी सांगितलेले आहेत त्यांना सुद्धा याचे छान रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर जॉब मॅनिफेस्टेशनसाठी ओम क्लीम कार्यसिद्धिम कुरु कुरु स्वाहा हा मंत्र तुम्हाला दररोज 108 वेळा म्हणायचा आहे. आणि याची साधना तुम्ही संकल्प ठेवून करू शकता 21 दिवस, 45 दिवस किंवा 90 दिवस. आणि मी म्हणेल की तुम्ही 90 दिवसाची साधना करून याची सुरुवात करा, तुम्हाला नक्की याचं छान फळ मिळेल. 90 दिवस का? कारण परत 9 नंबर आहे, बरोबर आहे. 9 नंबर हा ब्रह्मांडीय नंबर आहे. आणि 90 दिवसामध्ये काय होते, ऊर्जा निर्माण होते आणि आपण अलाइनमेंटमध्ये येतो. सबकॉन्शियस माइंड, लॉजिक तर आहेच आहे, पण मॅजिकही आहे की अलाइनमेंटमध्ये आल्यामुळे व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीसुद्धा आपण त्या मॅनिफेस्टेशनला आपण अलाइन होतो आणि मग ते आपल्या फेवरमध्ये काम करायला सुरुवात करतं. आणि याच्यानंतर दुसरा एक मंत्र आहे, तो मंत्र आहे आपल्या प्रिय कृष्णाचा, ओम क्लीम कृष्णाय नमः.
जिथे कृष्ण असतो तिथे समृद्धी आहे. समृद्धी आहे. बरोबर आहे. आणि जर का समृद्धी हवी असेल, प्रेम हवं असेल, समाधान हवं असेल, तर कृष्णाचा मंत्र ओम क्लीम कृष्णाय नमः, याची पण साधना तुम्ही अगदी मी सांगितलं त्याप्रमाणे करू शकता. नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल किंवा पगारात वाढ हवी असेल, तर आता तू हे मंत्र सांगितलंस. पण एखाद्याला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, तर त्यासाठी काही वेगळं आपल्याला करावं लागेल का? बरोबर. व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये किंवा काही पण नवीन गोष्ट सुरू करायची असेल, तर या सगळ्या गोष्टीला आपण एक सूक्ष्म स्वरूपामध्ये काय म्हणतो, आपलं लक्ष्य. लक्ष्यप्राप्ती. लक्ष्यप्राप्तीची देवता कुठली आहे? लक्ष्मी. लक्ष्मीचं नावच आहे लक्ष्मी. ठीक आहे ना? लक्ष्य प्राप्त करून देणारी देवता. मग आपण योग्य त्या दिशेने जर का वाटचाल केली आणि त्या देवतेची आराधना केली तर आपल्याला सक्सेस मिळतो. लक्ष्मीची आराधना बिझनेस मध्ये जर का ग्रोथ हवी असेल किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर लक्ष्मीची आराधना करणं सर्वोत्तम आहे. ओके. मग तू एखादा सोपा असा लक्ष्मीचा उपाय. बीजमंत्र जो आहे अगदी आकर्षण शक्तीनी युक्त असा एक मंत्र सांगते. ठीक आहे. त्याच्याने पैशांमध्ये सुद्धा भरभराट होईल आणि तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला छान अशा अपॉर्च्युनिटीज मिळतील. ठीक आहे. तर मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम ह्रीम. ठीक आहे. ह्रीम हा शक्तीबीज आहे. ठीक आहे. आणि श्रीम हा लक्ष्मी मातेची ऊर्जा असलेला बीजमंत्र आहे. तर आपण याच्यानी परिपूर्ण असा या बीजमंत्रांची कॉम्बिनेशन केलेली आहे. ठीक आहे. आणि ओम हे ब्रह्मांडीय ऊर्जेचा नाद आहे, आपल्याला माहिती आहे. तर ओम सोबत आपण याला कंबाईन केलेलं आहे. तर ओम श्रीम ह्रीम श्रीम. ठीक आहे. किंवा आपण याला ओम ह्रीम श्रीम ह्रीम दोन्ही प्रकारे म्हणू शकतो. कॉम्बिनेशन जरा आपण बीजमंत्र इकडे तिकडे केले तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. पण श्रीम ह्रीम आणि श्रीम जर का आपण असं याचं उच्चारण केलं तर लक्ष्मी मातेची ऊर्जा आपल्याला अलाइन व्हायला मदत होईल. आता तू एवढं म्हणतेस, पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळा असं असतं की कुंडलीमध्ये किंवा पत्रिकेमध्येच योग नसतील आणि तरी पण आपण गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो का? करू शकतो. खूप छान प्रश्न विचारला आहेस तू. आणि असे प्रश्न माझ्याकडे येतात की मला तर सांगितलं आहे की माझ्या कुंडलीमध्ये आता सध्या योग नाही आहे आणि मग कसं काय मी मॅनिफेस्ट करेल, तर काय करू शकते मी? मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक केल्या तरीसुद्धा जर त्या फलित नाही झाल्या तर मग माझे एफर्ट्स सगळे वेस्ट जातील. एक स्टोरी सांगते छोटीशी. ठीक आहे. तर आधी मी तुला सांगितलेलंच आहे की मॅनिफेस्टेशन इज अ डायरेक्शन आणि युअर कर्मा इज युअर ॲक्शन. बरोबर आहे. तर ही स्टोरी सांगितल्यावर कदाचित तुला आणि आपल्या ऑडियन्सला सगळ्यांना गोष्टी क्लॅरिफाय व्हायला सुरुवात होईल की मॅनिफेस्ट करायच्या असतील गोष्टी तर कर्म कसं आपल्याला आपलं घडवून आणावं लागतं. बरोबर आहे. तर एक बेगर असतो, मंदिराच्या बाहेर दररोज भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असतो. ठीक आहे. पण इतका वैतागतो तो की काय, कधी कोणी टाकतं भीक, कधी कोणी टाकत नाही, कधी पोट भरतंय, कधी कोणी नाही. ठीक आहे. तर अनेक दिवस त्या उपाशी असतो. तर मंदिरातला मेन पुजारी जात असतो पायऱ्यांवरनं उतरून. महान पंडित असतो, ज्योतिष आचार्य असतो. तर तो भिकारी त्याचे पाय पकडतो जाताना आणि म्हणतो की पंडितजी मला सांगा तुम्ही एकदा, माझा हात बघून सांगा की माझ्या भाग्यामध्ये काय आहे म्हणून. ते मी परेशान आहे, 2 वेळचं जेवायला मिळत नाहीये, काय आयुष्य आहे माझं, काय करू मी, मला कळत नाही. तर त्या पंडितजींना दया येते त्याची, म्हणून झाडाखाली बसून त्याला म्हणतात ये इकडे. विद्वान पंडित ते हात बघून त्याला सांगतात त्याचे की तुझ्या नशिबामध्ये फक्त 20 पोळ्या आहेत, 20 रोटी लिखे है, तुम्हारे नसीब में सिर्फ 20 रोटी है, असं सांगतात त्याला. तो परेशान होतो एकदम. तर तो म्हणतो परत एकदा बघा तुम्ही, खरंच फक्त 20 पोळ्या लिहिल्या, याच्याने काय होईल माझं, आणि माझं आयुष्य किती आहे? आयुष्य आहे म्हणतो तुझं. तर तेवढं बोलून तो निघून जातो पंडित. आणि मग हा म्हणतो की अरे काय हे, माझं आयुष्य असं कसं, मला दिलास का जन्म वगैरे, थोडंफार कंप्लेनिंग मोडमध्ये जातो. पण पंडितनी सांगितल्याप्रमाणे एक गाडी येते मोठी तिथून आणि त्याच्यामधून
एक खाली मुलगा उतरतो, टीनेजर्स, त्याच्या हम्म. आईने त्याच्या हातामध्ये एक पॅकेट दिलेलं असतं आणि म्हणतो की जा त्या भिकाऱ्याला देऊन ये म्हणून ते. ठीक आहे. तर तो तिथे त्या मुलाला जातो आणि तो ओपन करतो ते भिकारी तो पाकीट आणि त्याच्यामध्ये पोळ्या असतात. तो मोजतो पोळ्या, कारण त्याला आत्ताच कळलेलं असतं की 20 पोळ्या तुझ्या नशिबामध्ये आहेत म्हणून. तर तो मोजतो, तर त्या एक्झॅक्टली 20 पोळ्या असतात. मग तो बाकीचा सगळा विचार सोडतो. भूक लागलेली असते, खूप दिवसांपासून काही खाल्लेलं नसतं. 1 पोळी खातो, 2 पोळी खातो, 3री पोळी खातो, पोट भरतं त्याचं. मग म्हणतो आता 17 पोळ्या उरल्या आहेत, काय करू? जास्तीत जास्त 1-2 दिवस खाऊ शकेन मी या, बाकी नंतर काय करणार मी याचं? तेवढ्यात आजूबाजूची गरीब मुलं असतात, बघून की हा खातोय तर तो येतो. मुलं येतात, मग म्हणतो जाऊ दे यांचंही पोट भरेल म्हणून ते त्यांना तो त्या पोळ्या देतो. ठीक आहे, युनिव्हर्स इज वॉचिंग. ठीक आहे ना, कर्म घडत आहेत तुमचे. तर आजूबाजूचे लोक बघतात. ठीक आहे, त्या पोळ्या त्या दिवशी सगळ्यांना वाटून टाकतो. दुसऱ्या दिवशी काय होतं, यांनी आदल्या दिवशी जे कर्म केलेले असतात की त्यांना पोळ्या दिलेल्या असतात, बाकी लोकांनी बघितलेलं असतं. अरे हा मुलांना, लहान मुलांना अन्न वाटप करतो, त्याच्याकडे अजून अन्न येतं. लोक येतात आणि त्याच्याजवळ ठेवून जातात. बरोबर. तो स्वतः तो विचार करत नाही. मग नंतर तो स्वतः जेवढं हवंय तेवढं खातो आणि बाकीचं असंच वाटप करतो. असं बघत बघत त्याच्याकडे अन्न, मग नंतर कपडे, मग नंतर वह्या पुस्तकं असं लोक आणून द्यायला लागतात. असं करत करत तो तिथे त्या झाडाखाली, जिथे त्या झाडाखाली बसून पंडितांनी त्याला त्याचं भाग्य सांगितलेलं असतं, तिथे आश्रम बांधतो. त्या आश्रमामध्ये गरीब लोकांना हवं ते गरजू व्यक्तींना पुरवतो. स्वतःला जेवढं हवंय तेवढं ठेवतो, बाकी इतरांना मदत करतो. ज्याच्या भाग्यामध्ये फक्त 20 पोळ्या लिहिलेल्या असतात, त्याचं आज एक प्रस्थ निर्माण होतं, ट्रस्ट एक निर्माण झालेला आहे. तू सांग की नशिबामध्ये जर का गोष्ट लिहिलेली नसेल तर तुमचं कर्म तुम्हाला, एक छोटी पण गोष्ट जी सेवाभाव म्हणून तुम्ही दुसऱ्यांसाठी जेव्हा करता, तेव्हा तुम्हाला ते कर्म तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी मदत करतं. वा, खूप छान. मॅनिफेस्टेशनसाठी 2 कुठल्या पॉवरफुल रेमेडीज तुला सांगता येतील का, की एक नॉर्मल व्यक्ती, लेमॅन करू शकेल? खूप छान आणि सोप्या पद्धती आहेत. ठीक आहे, ज्याच्यामुळे तुमचा फोकस स्कॅर्सिटीवरनं अबंडन्सकडे वळू शकतो. ग्रॅटिट्यूड. ठीक आहे, तुम्ही जर का तुमच्या आयुष्यामध्ये ग्रॅटिट्यूड ही एकच प्रॅक्टिस लाईफ टाईम ठेवली, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सतत स्टेप बाय स्टेप वरती चढत राहाल. ठीक आहे, आज जर का 100 रुपये आहेत तुमच्याकडे, याच्यासाठी तुम्ही 10 वेळा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला ना, तर युनिव्हर्स बघतोय याला कदर आहे, याला द्या अजून. ठीक आहे, म्हणून त्याच्याकडे अजून त्या गोष्टी आकर्षित होतात. तर एक ग्रॅटिट्यूड, की तुम्ही दिवसभरामध्ये झालेल्या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा आढावा घेऊन त्याच्यासाठी रात्री झोपताना ग्रॅटिट्यूड द्या. आणि दुसरी पॉवरफुल थेरपी जी आहे ती वॉटर मॅनिफेस्टेशन. ठीक आहे, वॉटर हे बायो कम्प्युटर आहे. इन्स्टंट तुम्हाला तुमची एनर्जी चेंज करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. पाणी पिताना चांगला विचार करणं, फक्त एवढं. मी म्हणत नाही की अफर्मेशन्स लिहून ठेवा आणि म्हणा, फक्त चांगला, मी भाग्यशाली आहे. जेवढे वेळा तुम्ही दिवसभरातून पाणी प्याल तेवढे वेळा फक्त ही एक गोष्ट म्हणा, तुमचं भाग्य नाही चेंज झालं तर मी इथे बसलेली आहे. अगदी. आणि हे मी तुझ्या सल्ल्याने मी केली, ऑलमोस्ट 2018 पासून करते. तर मलाही रिझल्ट दिसतो तसा. म्हणजे मला प्रेक्षकांना पण सांगायला नक्की आवडेल की तुम्ही आता बरेच एपिसोड्स बघताय उघड उघडचे. मी होस्ट म्हणून आले, हे पण माझं मॅनिफेस्टेशनच होतं आणि हे तुझ्यामुळे शक्य झालं. आणि मी पण वॉटर थेरपी नक्की करते आणि मला खूप फरक जाणवतो. तर थँक्यू रश्मी फॉर दिस. आणि वॉटर मॅनिफेस्टेशन हे फक्त आपण सेल्फसाठी न करता, कारण हा पॉडकास्ट बरेच आई बहिणी बघत असतील, तर आपल्या मुलांसाठी सगळ्यात मेन म्हणजे अफर्मेशन्स लिहून मुलांना ते पाणी प्यायला द्या. अगदी छान रिझल्ट्स मिळतात. एखादी म्हणजे तुला अशी प्राचीन टेक्निक माहिती आहे का मनी मॅनिफेस्टेशनसाठी? उदाहरणार्थ तमालपत्र, असं काही तुझं सांगणं असेल? ठीक आहे, त्याला मी माझ्या मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये बर्निंग बाउल म्हणते. ठीक आहे, तर काय करायचं असतं, तमालपत्र
हे आपल्या प्राचीन म्हणजे मसाल्यांमधून आणि प्युअर इन्ग्रेडियंट आहे. ठीक आहे. इवन ते नुसतंच बर्न करून घरामध्ये जरी फिरवलं तरी निगेटिव्हिटी दूर होते. आपल्याला एखादी ठराविक अमाऊंट हवी असेल तर ती अमाऊंट तुम्ही त्या तमालपत्रावर ग्रीन पेननी लिहायची. ग्रीन ही मनी एनर्जी आहे. ठीक आहे. पैशाच्या नोटा आपण म्हणतो ना, हरी नोट जे म्हणतो, तर हिरव्या पेनानी आपल्या तमालपत्रावर ती अमाऊंट लिहायची फक्त. कारण छोटे असतात तमालपत्र, तुटलेलं नको तमालपत्र. ठीक आहे, अखंड हवं. तर त्याच्यावर ती अमाऊंट लिहायची आहे. 1 लाख, 2 लाख, 1 करोड, 2 करोड. ठीक आहे. ती लिहायची आहे. एक बाऊल, मातीचा बाऊल घ्यायचा आहे, पणत्या मिळतात मोठ्या, त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे. ठीक आहे. थोडंसं लवंगा वगैरे जर का काही असेल अवेलेबल, लवंगा, दालचिनी वगैरे, तर ते टाकायचं. नसेल तर भीमसेनी कपूर आपला मोर दॅन एनफ आहे. ठीक आहे. तर ते टाकायचं आहे आणि तो कपूर आपल्याला लाईट करायचा आहे. म्हणजे त्याला फायर आपल्याला इग्नाईट करायचे. आणि ज्याच्यावर आपण लिहिलेलं आहे ते आधी हातामध्ये पकडून ही अमाऊंट मला मिळालेली आहे. ठीक आहे. हे व्हिज्युअलाइज करायचं आणि सगळ्यात मेन ही अमाऊंट मिळाल्यावर मी त्याचं काय करणार आहे ते व्यवस्थापन, ते मॅनेजमेंट डोक्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. तो की ही अमाऊंट आल्यावर मी काय काय करेल. कारण युनिव्हर्स त्यालाच देतं ज्याच्याकडे प्लॅन रेडी आहे. विदाऊट प्लॅन कुठलीच गोष्ट वर्क, आणि युनिव्हर्सला माहिती आहे की याला दिल्यावर काय, नाही तर मग ते तसंच जाईल. ती स्टोरी आहे ना, कोण बनेगा करोडपतीमध्ये जो जिंकून गेला होता 1 करोड रुपीज, तो काही दिवसात परत त्याच स्टेटला आला. कारण त्याच्या ब्रेनला माहितीच नो प्लॅन. राईट. म्हणजे त्याला फॉर्च्युनेटली, अनफॉर्च्युनेटली, फॉर्च्युनेटली, लकीली ती अमाऊंट मिळाली होती. तर तसं आहे. तर ते आपल्याला लॉजिक कन्सिडर करावं लागेल. तर जेव्हा तुम्ही लिहिणार आहात की याच्यातून मी घर घेईल, गाडी घेईल, काही एक ठराविक अमाऊंट सेवा म्हणून डोनेट करेल. ठीक आहे ना. आणि तो भाग खूप महत्त्वाचा आहे. जसं मी आत्ता तुला स्टोरीमध्ये सांगितलं, ते तुमचा पूर्ण कर्माचा सिद्धांत बदलू शकतात. ठीक आहे. ते करायचं आहे. अगदी प्युअर कॉन्शियसनेसला आपला ॲक्सेस करायचं, डीप ब्रीदिंग करून, हृदयाशी पकडून की ही अमाऊंट मला युनिव्हर्स तू दिलेली आहेस. ठीक आहे. आणि मग हळुवारपणे तो जो कपूर आपला बर्न होतोय त्याच्यामध्ये आपण ते अर्पण करायचं. त्याच्यानंतर त्याचे जे रेसिड्युअल्स आहेत ते दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील प्लांट्सला ते आपल्याला टाकायचं. थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न विचारते रश्मी. पत्रिकेतला दोष कमी करण्यासाठी एखादा उपाय किंवा आयुष्यात येणारे खूप अडथळे असतील तर असा काही एखादा उपाय आहे का तुझ्याकडे? नक्कीच. हे बघ, पत्रिकेमध्ये काय आहेत, 12 राशी, 9 ग्रह आहेत. 9 ग्रहांची निर्मिती कोणी केलेली आहे? महादेवांनी, भोले शंकर. आणि ते खरंच इतके भोले आहेत की त्यांना जर तुम्ही शरण गेला तर ते तुमचा प्रत्येक अडथळा दूर करतात. आणि सध्या प्रचलित असलेली म्हणजे पंडित प्रदीप प्रकाश जे आहेत त्यांची मी हे आहे, फॉलोअर आहे. ठीक आहे. आणि ते महादेवांचे भक्त आहेत. ठीक आहे. तर ते काय सांगतात तेच मी आज इथे सांगणार आहेत की 1 लोटा जल हर समस्या का हल. ठीक आहे. तर तुम्ही जर का महादेवाला 1 लोटा जल अर्पण केलं तर तुमच्या पत्रिकेमध्ये असलेला प्रत्येक दोष जो आहे तो ते तुम्हाला, एक तर तुम्हाला तेवढी ऊर्जा देतील की ते तुम्ही डील करू शकाल, किंवा ते त्याची इंटेन्सिटी कमी होईल आणि तुम्ही त्याच्यातून सहजपणे बाहेर याल. पण मग 1 लोटा जल आपण आपल्या घरातल्या म्हणजे शक्यतो शिवालयामध्ये गेलं ना तर, कारण की ते जे दगडाचा जो पिंड असतो ना त्याची ऊर्जा वेगळी असते. आणि घरामध्ये आपण आपला छोटा असतो चांदीचा किंवा पण जर का नसेल, तो आपल्याला तसं शक्य नसेल तर आपण घरी जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. पण आजकाल त्याच्यामुळे शिवालय जागोजागी आहेत. अगदी आपल्या गल्ली गल्लीमध्ये महादेवाचे मंदिरं आहेत. आणि तिथे जाऊन जर का तुम्ही 1 तांब्यावर आपल्या घरून घेऊन जायचं जल फक्त. ठीक आहे. कारण की ते कर्म आपण करतोय ना, मग आपण तिथलंच पाणी घेतोय, तिथलाच तांब्या घेतोय. राईट. तसं नको. घरून तुम्ही 1 तांब्या छोटा घेऊन जा आणि मंदिरामध्ये घेऊन जा तुम्ही तो, किंवा मग कॉपरची बॉटल आहे आजकाल अवेलेबल आहे, ते घेऊन जायचं जाता येता संध्याकाळी किंवा सकाळी. तुम्ही जर का हा उपाय केला आणि जर नसेल शक्य तर मग संकल्प करून 5 सोमवार, 11 सोमवार, 16 सोमवार किंवा मग 21 सोमवार, असं तुम्ही करा. मी येईल, माझ्या आयुष्यामध्ये जे अडथळे आता सध्या सुरू आहेत
ते तू बघून घे आणि मला याच्यातून सुखरूप बाहेर काढ, असं म्हणून जर का तुम्ही केलं तर महादेवांच्या अधीन आहेत आणि ते भोले शंकर आहेत. तुम्ही छोटीशी त्यांची सेवा केली तरी ते तुम्हाला प्रसन्न होतात. बऱ्याच वेळा खूप कष्ट करतोय पण नशिबाची साथच नाही मिळत आहे. अशा वेळी काही मंत्र आहेत का की जे आपल्या कर्माला गती देऊ शकतात? बरोबर. एक तर आपण महादेवाचा मंत्र आपण म्हणू शकतो, ठीक आहे, किंवा अजून आपण कालभैरव, ठीक आहे ना, कालावर मात करणारी देवता. आणि असं म्हणतात की काही काही खंड असतात, ठीक आहे ना, टाईम पिरियड असतात, त्यावेळेस एकेका देवतेची एनर्जी वाढलेली असते. तर आता जो काळ आहे तेव्हा कालभैरवाची एनर्जी परत म्हणजे त्या वाढलेल्या ऊर्जेकडे अलाइंड आहे. त्यामुळे काळावर मात करणारा म्हणजे काल आपल्याला अडथळे देतो, राईट. बरोबर. मग त्याच्यावर मात करणाऱ्या देवतेशी जर का आपण अलाइन झालो तर ते आपल्याला बरोबर त्याच्यातून तारून देतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी फक्त नियम हाच आहे, ज्या पण देवतेला तुम्ही मानता, स्वामींना म्हणा, गजानन महाराजांना म्हणा, कुलदेवतेला म्हणा, की हे स्वामी मी तुमच्या चरणांना स्मरून कालभैरव अष्टक हे सुरू करत आहे म्हणणं, माझ्या आयुष्यातले अडथळे तुम्ही दूर करा. म्हणून कालभैरव अष्टक सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी सुद्धा खूप चांगलं. नसेल जमत आधी तर ऐकायला सुरुवात करा आणि मग बघून म्हणायला सुरुवात करा. आपल्या आयुष्यामध्ये मनी फ्लो वाढवण्यासाठी काही अशी छान ॲफर्मेशन सांगू शकशील का की याच्याने फायदा होईल? नक्की. अफर्मेशन्सचा खूप छान फायदा होतो, कारण की क्विकली माइंडसेट चेंज होतो, बरोबर आहे, आणि आपण एका निगेटिव्ह स्टेटमधनं पॉझिटिव्ह स्टेटला रीच होतो. अफर्मेशन्सचं तेच काम आहे. आणि रिपिटेशन्स आपल्याला ऊर्जा निर्माण करून देतात, ठीक. सो पैशाबाबतीतच्या ज्या भावना आहेत आपल्या त्या सगळ्यात आधी पॉझिटिव्ह करणं, ठीक आहे. पैसा हा माझा अगदी खरा मित्र आहे आणि पैसा माझ्या आयुष्यामध्ये सतत आणि चारी बाजूंनी येत आहे. माझ्यावर सुख समृद्धी, अष्ट ऐश्वर्याची, समृद्धीची वर्षा होते आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं की माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज येत आहेत, मी दिवसेंदिवस भाग्यशाली बनत आहेत आणि माझ्यासोबत चमत्कार होत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये पैसा चारी बाजूंनी येत आहे. फक्त एवढी अफर्मेशन जरी म्हटलं ना तरीसुद्धा, आणि पाण्यासोबत जर म्हटलं तर मग दुग्ध शर्करा योग आपण म्हणू शकतो, नाही का. आणि आपण अफर्मेशन देऊन ते पाणी प्यायचं. फक्त रिपिटेशन्स तुम्हाला मदत करतील ते ॲक्सेप्ट करायला. कारण आपण पहिल्यांदा जर का म्हटलं की पैसा माझा चांगला मित्र आहे तर ते थोडंसं आर्टिफिशियल होतं, राईट. तर तुम्हाला थोड्या भावना आणावे लागतील. आणि असं म्हणतात ना की फेक इट अंटिल यू मेक इट, राईट. येस, बरोबर. तर मग आपल्याला ते, जरी आत्ता ती सिच्युएशन नाही आहे, पण आज आपण जे थॉट प्रोसेस आणतो आहोत, ज्या भावना निर्माण करतो आहोत, ते आपलं उद्या फ्युचर क्रिएट करत आहे. आणि मॅनिफेस्टेशन हेच सांगतं ना की आज तुम्ही जी गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी ज्या टेक्निक करत आहात त्याचे रिझल्ट तुम्हाला उद्या दिसणार आहेत. म्हणजे युअर टुडे इज द रिझल्ट ऑफ येस्टरडे, आणि आज तुम्ही जे कराल ते तुम्हाला उद्या तुमच्या टुमॉरोमध्ये दिसणार आहे. वाव, खूप छान. आता मला थोडंसं क्वांटम फिजिक्स अगदी सोप्या भाषेत समजेल असं सांगू शकशील का? हे बघ, फिजिक्समधला सगळ्यात मेन लॉ आहे की एव्हरीथिंग अराउंड अस किंवा आपण आहे, एनर्जी आणि मॅटर या दोनच गोष्टींनी आहे. आपलं शरीर मॅटर आहे, बरोबर आहे. मॅटर कशाने बनलेलं आहे? कणांनी बनलेलं आहे, राईट. अणुरेणू यांनी बनलेलं आहे, बरोबर. आणि क्वांटम मधला क्वांटा म्हणजे सूक्ष्म कण, ठीक आहे. क्वांटाचा मिनिंगच आहे सूक्ष्म कण, ठीक आहे. तर हा जो कण आहे हा ब्रह्मांड ज्याच्याने बनलेला आहे, ठीक आहे. बिग बँग थेअरी जेव्हा झाली, आपण डिस्कस केलं तेव्हा त्याच्यामधून आधी एक कण बाहेर आला आणि तो कण मग एक्सपॅन्ड होऊन ब्रह्मांड बनलं. मग तो कणच आपल्या आतमध्ये आहे, तो कणच ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजे जो प्युअर कॉन्शियसनेस आहे तो ब्रह्मांडामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, राईट. म्हणजे सृष्टी निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे
ती आपल्यामध्ये पण आहे. बरोबर. म्हणजे आपण पण सृष्टी निर्माण करू शकतो. म्हणूनच तर ती म्हण प्रचलित झाली ना, अहम ब्रह्मास्मी, की मी पण माझी सृष्टी निर्माण करू शकतो. बरोबर. बरोबर. तर मग क्वांटम फिजिक्स काय सांगतं, की तुम्ही आणि सृष्टी वेगळं नाहीच आहात. प्रकृती आणि तुम्ही वेगळं नाहीच आहात. तुम्ही अनलिमिटेड आहात. ठीक आहे. तुम्ही स्वतःला लिमिट करत आहात. ठीक आहे. तुमच्या विचारांनी, तुमच्या भावनेनी आपण प्रोक्रॅस्टिनेशन करतो, आपण गिल्टमध्ये जातो, आपण बऱ्याच भावनांनी युक्त असतो. बरोबर. त्यामुळे आपण त्या प्युअर कॉन्शियसनेसला अनलिमिटनेस, शून्य ज्याला म्हणतो, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. मग क्वांटम फिजिक्स काय सांगतो, की यू आर अनलिमिटेड. तुम्ही तेच आहात जे ब्रह्मांडामध्ये आहे. मग तुम्ही कुठलीच गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाही असं होऊ शकत नाही. राईट. सो हेच आहे क्वांटम फिजिक्स. आपल्या प्राचीन काळामध्ये कणाद ऋषींनी कण सिद्धांत सांगितलेला आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या पोथीमध्ये हे आहे. म्हणजे कोणी आपल्या ऑडियन्समधले भक्त असतील तर ते शहानिशा करू शकतात. त्याच्यात लिहिलेलं आहे, दत्तप्रभूंनी सांगितलेलं आहे, की कणाकणामध्ये मी आहे. आपल्या आतही तेच आहेत. फक्त समर्पण, शरणागती खूप महत्वाची आहे, की तुम्ही सांगा हे योग्य की अयोग्य. बरोबर डिसिजन त्या प्युअर कॉन्शियसनेसमधून तुमच्या समोर येणार. 100% येणार. असं तुला वाटतं का, की आपण आपल्याला जे पाहिजे आहे, इच्छित आहे, ते आपण आकर्षित करू शकतो? मग उदाहरणार्थ जोडीदार असेल किंवा काम असेल आवडीचं, तसं होऊ शकतं? नक्कीच होऊ शकतं. 100% होऊ शकतं. फक्त आपल्याला आपले मॅनिफेस्टेशन्स आणि कर्म अलाइन ठेवणं गरजेचं आहे. पण जोडीदाराच्या बाबतीमध्ये आजकालची पिढी असं आहे, की एक ठराविक पर्सन मला मॅनिफेस्ट करायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे, तो पण होऊ शकतो. पण तिथे फक्त प्रॉब्लेम असा आहे, की तुमच्या मनामध्ये म्हणजे व्यक्ती एक आहे, पण मनामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत. ठीक आहे. तो व्यक्ती त्या कॅरेक्टरिस्टिक्स सोबत अलाइनमेंटमध्ये नाहीये. समजतंय का तुला मी काय म्हणते, की मला छान विचार करणारा संस्कारी मुलगा हवा आहे आणि जो व्यक्ती आपण बघतोय तो फक्त आपण बाह्य स्वरूप बघतोय. त्याच्या स्वभावामध्ये त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की नाही, इथे तो मिसमॅच होतो, म्हणून आपण तो व्यक्ती अट्रॅक्ट नाही करू शकत. तर मी नेहमी हेच सजेस्ट करते, की इन्स्टेड ऑफ अट्रॅक्टिंग स्पेसिफिक पर्सन, तुम्हाला जे हव्या आहेत कॅरेक्टरिस्टिक्स, तसा व्यक्ती तुम्ही मॅनिफेस्ट करा, तो 100% मिळेल. आणि जॉब आणि या गोष्टी तर इझिली मॅनिफेस्ट होतात. मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो, की म्हणजे स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, अध्यात्म नक्की काय सांगतो? तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकशील का, आणि त्याची काय मदत होऊ शकेल आपल्याला? नक्की. स्पिरिच्युअलिटी, मी तुला माझं लॉजिक सांगते. ठीक आहे. म्हणजे मला जे समजलेलं माझ्या मेडिटेशनच्या मार्फत मला खूप बोध झालेले आहेत, जे की पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेले आहेत, पण ते पुस्तक वाचण्याच्या आधीच मला माहिती झालेले. तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमचं स्पिरिट्स ॲक्च्युअल. ठीक आहे ना. मी त्याची जर का फोड केली, स्पिरिट म्हणजे काय, तुमचा आत्मा, अध्यात्म, आधी आत्मा. ठीक आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमच्या प्युअर कॉन्शियसनेसला तुम्ही ॲक्सेस करणं. ठीक आहे. याच्यामध्ये कुठलं रिलिजन येत नाही, कुठला धर्म नाही, कुठल्या भावना नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लिमिटलेस कोअरला पोहोचायचं. ठीक आहे. जिथे गेल्यावर फक्त निर्मळ आनंद आहे. ठीक आहे. ते सच्चिदानंद म्हणजे स्पिरिच्युअलिटी. तिथे पोहोचण्यासाठीची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस म्हणजे स्पिरिच्युअलिटी. वाव. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा माणूस विचार करायला लागेल, तर त्याला हे कोडं सोडवता येणार आहे, कारण का ते सुटेल. बरोबर आहे. हां, पण त्याच्यासाठी थोडंसं अवेकनिंग पाहिजे, थोडंसं माइंडफुलनेस पाहिजे. एक्झॅक्टली. माइंडफुलनेस, ज्याला आपण मी प्युअर कॉन्शियसनेस म्हणतेय, तेच आज लोक माइंडफुलनेस म्हणतात. पण ॲक्सेस युअर कोअर. ठीक आहे ना. सगळं ती मृगाची कस्तुरी जी आहे ना, जो की तो बाहेर शोधतोय, ती सगळी आतमध्ये आहे. ते म्हणतात ना, जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी को. ठीक आहे ना. जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी को, कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को. माहिती, सगळं आतमध्येच आहे. ठीक आहे. पण ते ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींची मदत घ्यावी लागते. मेडिटेशन करावं लागेल ना. लिमिटलेस व्हायचंय, आयुष्यामध्ये गोष्टी मिळवायच्या आहेत, मग करावं लागेल ना. न करता नाही मिळणार. तुम्ही सैरभैर विचारांमध्ये
पास्टच्या स्ट्रेसमध्ये, फ्युचरच्या अँझायटीमध्ये असाल तर त्याच गोष्टी पॅटर्न म्हणून लाईफमध्ये अट्रॅक्ट कराल. पण जर काही वेगळं करायचं असेल तर इनपुट पण वेगळे घ्यावे लागतील, आउटपुट त्याप्रमाणे तुमचे डिसाईड होतील. आता तू मेडिटेशनबद्दल बोललीस, मला मेडिटेशनबद्दल पण ऐकायचं आहे तुझ्याकडून की खरंच आवश्यक आहे का? कारण आत्ताचा ट्रेंड बघता थोडं मेडिटेशनच्या बद्दल द्विधा मनस्थिती आहे, मग ते होत नाही आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील का की मेडिटेशन करणं आवश्यक आहे का आणि त्याचा काय फायदा होईल? 100% आवश्यक आहे. आपण रामबाण उपाय कशाला म्हणतो, जो की सगळ्यांवरच चालतो, राईट? मेडिटेशन हे कशावर काम करत नाही मी तुला सांग, मॅनिफेस्टेशनसाठी काम करतं, टू हील युअर सेल्फ फ्रॉम वाउंड म्हणा, किंवा फिजिकल तुमच्या ज्या पण तक्रारी असतील, इवन ॲक्सिडेंटमधून रिकव्हरीसाठी म्हणा. तुला माहिती असेल नसेल मी तुला सांगते की फॉरेन कंट्रीजमध्ये अलॉंग विथ कॅन्सर ट्रीटमेंट दे हॅव सेपरेट मेडिटेशन युनिट्स, की तुम्हाला याची सपोर्टची, म्हणजे मी तर तुला सांगते की मेडिटेशनसोबत तुम्ही बाकीची सपोर्ट सिस्टम घ्या. पण तिथे त्यांनी म्हणजे ठीक आहे, मेडिकेशन इज रिक्वायर्ड, पण मी माझ्या स्वतःच्या तुला सेल्फ एक्सपिरियन्सवरून ही गोष्ट सांगते आहे. तर तिथे त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे अलॉंग विथ मेडिकेशन यू शुड गो अँड यू शुड अंडरगो दिस प्रोसेस ऑल्सो, की जिथे तुम्ही लिमिटलेस व्हायचं आहे, जिथे तुमच्या आयुष्यातली सगळ्या गोष्टी पुसून टाकण्यात येणार आहे. कॅन्सर का होतो? मनामधून तुम्ही कुठल्या ज्या ग्रज आहेत, गिल्ट्स आहेत, त्या काढून टाकू शकत नाहीत. त्या काहीतरी फॉर्म घेऊन तुमच्या शरीरामध्ये स्प्रेड होतात, बरोबर आहे? आणि मग तुम्ही त्या काढून टाकण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेतात, पण दॅट इज नॉट अ रूट कॉज ना. त्या शरीरातून काढणार आहात, पण मनातनं बाहेर काढण्यासाठी मेडिटेशन असं आहे. मेडिटेशनचा अर्थच आहे ध्यान, ठीक आहे? खुद का ध्यान रखना, म्हणजे ते स्वतःचं ध्यान राखण्यासाठी ती प्रोसेस केलेली आहे, ते मेडिटेशन आहे. मला असं वाटतं की आत्ता या गप्पा ज्या कोणी ऐकणार आहेत त्यांचं आपोआप मेडिटेशन होणार आहे, कारण का त्या फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनेट करायला लागतो. मेडिटेशन कसं करायचं, एखादी छोटीशी ट्रिक सांगू शकशील का? कारण का मग तिथे कन्फ्युजन असतं की मंत्र म्हणायचं का, काही ऐकायचं का, काही वाचायचं का, तर काही सांगू शकशील? मेडिटेशनचे अनेक प्रकार आहेत, ठीक आहे? मेडिटेशनचा अर्थ असा आहे की आपण पास्ट आणि फ्युचरला विसरलो पाहिजे, ठीक आहे? मेडिटेशन तुम्ही अक्षरशः डान्स करताना सुद्धा करू शकता, योगा करतानाही करू शकता, एक्सरसाइज करतानाही करू शकता, एका ठिकाणी बसून. जेव्हा तुम्ही स्वतः वर्तमानामध्ये आहात तेव्हा तुमचं मेडिटेशन सुरू आहे, बरोबर? पण या स्टेजला जर का तुम्ही इझिली पोहोचू शकत नसाल या सगळ्या गोष्टींच्या मार्फत, तर मग एक सोपी आहे की एका ठराविक शांत ठिकाणी घरामध्ये बसून आपल्या ब्रेथवर फोकस करणं. ही प्राणशक्ती आहे, ठीक आहे? जेव्हा तुम्ही ब्रीदिंगवर फोकस करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मनातले विचार आपोआप कमी होतात. तर मेडिटेशन करताना आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, थॉट्सची जी ये जा आहे मनातली, ठीक आहे, त्याला आपण रेजिस्ट नाही करायचं, ठीक आहे? आपण रेजिस्ट करतो की मला थॉट्स येऊ द्यायचे नाही, मग ते रेबिलियस होतं. म्हणजे ते रेबिलियस होतं तेव्हा मग अजून मग ते वर्क नाही करत. मग फक्त आपण ऑब्झर्व करायचं. वेन यू बिकम ऑब्झर्वर ना, तेव्हा आपोआप थॉट्स यायला कमी लागतात, बरोबर आहे? तू करून बघ. आणि मग तू जेव्हा एका ठिकाणी बसशील तेव्हा डोळे बंद करून आधी बस. आधी एका ठिकाणी 5 मिनिटं बसायची सवय लावायची गरज आहे, ठीक आहे? बरोबर आहे? मग 5 मिनिटामध्ये बघ काय विचार येत आहेत, काय नाही आहे, बस एवढंच फक्त. हा एक खेळ बघायचा. दुसऱ्या दिवशी अजून थोडंसं, मग अजून कमी होतील विचार. जेव्हा जेवढं तू ऑब्झर्व करशील, तिसऱ्या दिवशीपासून मग तू ब्रीदिंगवर फोकस, की हळूहळू मी बघते की मी ब्रेथवर फोकस करते, येऊ देत कुठले विचार येत आहेत, ओके आय ॲक्नॉलेज दिस, आणि पास, ठीक आहे ना, लेट इट पास. मग ब्रीदिंगवर फोकस करता करता आपोआप तू पास्ट आणि फ्युचरच्या फेऱ्यातून प्रेझेंटमध्ये येशील. आणि जसं जसं येशील तुला ती स्टेट इतकी आवडायला लागेल की अरे किती छान आहे हे, किती छान आहे, जडत्वच जाईल, सगळंच जाईल, राईट? मग तुला इच्छा होत राहील कधी. मला असं वाटतं माझी जी जागा आहे मेडिटेशनची, मी कधी जाऊन तिथे बसू, पण मग आता या आपल्या बॅक टू बॅक लाईफमध्ये नाही मिळत. मग स्वयंपाक करताना मी इथे आहे, मी हे करते आत्ता, ठीक आहे ना, बाकी दुसरा कुठला विचार नाही आहे माझ्या याच्यामध्ये, मी हे अन्न बनवते आहे, हे छान टेस्टी होत आहे, ठीक आहे.
मग पाणी पिताना मी पाणी पिते आता, नो अदर थॉट. मी असं करून मग Wow. मी माझं मेडिटेशन 24 तास 12 महिने असं चालूच ठेवलेलं. आहे. म्हणून मग मी खूप काम झाले, खूप पीस झाले. हां. मेडिटेशन काय करतं, तुमचं रिॲक्शन, तुमचं बॉदरेशन सगळं झिरो करून टाकतं. ठीक आहे. आणि आपल्याला आजकाल काय तेच होतं, राईट? तेच पाहिजे. तेच बॉदरेशन, पाहिजे. लोक काय म्हणतायत, कोण काय बोललंय, यांनी असं केलंय, त्यांनी तसं केलंय, क्रिविंग, खरंच आहे. कंप्लेंट्स, याच्यामधून जेव्हा आपण वर उठतो ना, ते आपल्याला हवंय आणि ते आपल्याला मेडिटेशन मिळवून देतं. सो जेनझीला जर तुला काही सांगायचं असेल मेडिटेशनबद्दल तर काय सांगू शकशील एखादी टिप? जेनझीला सध्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. ठीक आहे. हो. त्यांना अशा गोष्टी पाहिजेत की विचार केला की ही गोष्ट झाली पाहिजे, अदरवाईज डिससॅटिस्फॅक्शन होतं. बरोबर. जेनझीला काय पाहिजे, सॅटिस्फाईड फेज पाहिजे, स्टेट पाहिजे मनाची. ठीक आहे. जेनझीला मी हेच सांगेल की तुम्ही आत्ता तुम्हाला ज्या हव्या आहेत गोष्टी, त्या जर तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या असतील, ठीक आहे, तर योग्य त्या ॲक्शन घ्या. तुम्ही मेडिटेशन जरी करू शकत नसाल, तर तुम्ही ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहात, तुमचा फोकस त्याच्यामध्ये टिकवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जिम करायचं आहे, ठीक आहे, तुम्ही जिम करताना म्युझिक नका ऐकू ना. ठीक आहे. मग तुम्ही काय करताय, तुमचं लक्ष डायव्हर्ट करताय. तुम्ही फक्त फोकस तुमचा इथे ठेवा की मी ही मशीन करत आहे, कसा माझ्या बॉडीवर याचा इम्पॅक्ट होतोय, मला इथे येतंय का स्ट्रेन, हे होतंय का. इथे जर तुम्ही अवेअरनेस ठेवला तर तुम्ही आपोआप पास्ट आणि फ्युचरच्या आहेत. मग तुम्ही अजून दुसरं काही करत आहात. ठीक आहे. म्हणजे मी हे एक्झाम्पल दिलं. मेडिटेशनच करणं गरजेचं नाही, पण जेनझीला पण मी हेच सांगेल की दिवसभरातनं 5 मिनिट स्वतःसाठी काढा. ते 5 मिनिट तुमचं 24 तास मॅनेज मॅनेज करते. करते. अशा कुठल्या 5 सवयी सांगतील की ज्या माणसाला आयुष्यात पुढे जायला मदत करतील? सगळ्यात पहिले ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड, दुसरं फॉरगिव्हनेस. जोपर्यंत आपण एम्प्टी होणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये नवीन गोष्ट भरू शकत नाही. बरोबर आहे. ग्रजेस, गिल्ट, ज्या पण गोष्टी आहेत, लोकांबद्दल काय वाटणं किंवा तो माझ्याबद्दल काय बोलला, मी त्याच्याबद्दल काय बोलले, या सगळ्या गोष्टी मनामध्ये साठवून ठेवणं आणि त्याचाच विचार करणं. ठीक आहे. या गोष्टी जोपर्यंत आपण आपल्या मनातनं काढून टाकत नाही, तोपर्यंत आपल्याला लाईफमध्ये काय हवं आहे याचा विचार करणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे फॉरगिव्हनेस, की मी जर कोणाला त्रास दिला असेल तर मी मनापासून माफी मागते. नकळत कळत जर का माझ्याकडनं चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर मी आज खास वेळ काढून माफी मागते. वाव. आणि मला जर का कोणी दुखवलंय हे मला माहिती आहे, जर का माझं मन कोणी दुखवलेलं आहे आणि मी घेऊन बसलेली आहे, तर देवा मला बुद्धी दे, मला शक्ती दे की मी त्या व्यक्तीला मनापासून माफ करू शकेल आणि आय वॉन्ट टू मूव्ह ऑन. ठीक आहे. एक झालं ग्रॅटिट्यूड, एक झालं फॉरगिव्हनेस. त्याच्यानंतर सकाळी लवकर उठणं. ठीक आहे. आयुष्यामध्ये डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची असेल तर त्याच्यावर सातत्याने परिश्रम करणं आपलं ॲक्शन, क्रियामान कर्म घडवत आहे. बरोबर आहे. कर्माचे प्रकार आहेत, प्रारब्ध, संचित आणि क्रियामान. जसं त्या भिकाऱ्याने क्रियामान कर्म करून स्वतःचं प्रारब्ध बदललं. बरोबर आहे. सो तसं तुम्ही कन्सिस्टंट ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. तर डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये आज इथून वरपर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकतात. थँक्यू सो मच. अजून एक तुला विचारायला नक्की आवडेल की प्रत्येक घरामध्ये अशी कुठली साधनं आहे का की ती केली गेली पाहिजे ज्याच्यामुळे वातावरण चांगलं राहील, प्रसन्न राहील, आणि मला असं वाटतं की कुटुंब जे एकत्रीकरण पाहिजे ते त्याच्यामुळे वाढायला मदत होईल. बरोबर आहे. नक्कीच. प्रत्येक घरामध्ये दररोज संध्याकाळी एकतर शुद्ध तुपाचा दिवा लागणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. आता प्रत्येक विचारणारे विचारतात की शुद्ध तूप आपल्याला कुठे मिळेल, काय. ठीक आहे. आपले भाव असतात. जे तूप तुम्ही खाता, बरोबर, ते त्याचा त्याचा वापर तुम्ही करा. त्याच्यामध्ये छोटासा भीमसेनी कपूरचा तुकडा लावून टाकणं, त्याच्याने अजून तुमच्या पूर्ण घराची वातावरण शुद्धी होते. ठीक आहे. ऑरा क्लेन्स होतो. दररोज संध्याकाळी नाही जमलं तरी आठवड्यातून 2दा किंवा 3दा तरी धूप पॉट, मातीचा धूप पॉट जो असतो
त्याच्यामध्ये तुम्ही जसं आपण म्हटलो की बेलेफ, तमालपत्र, ठीक आहे, धूपपॉट येतात आजकाल चांगल्या क्वालिटीचे, गुगळ वगैरे असलेले, ते लावायचं, त्याला बर्न करायचं आणि जेव्हा त्याचा फॉग होईल तेव्हा घरातील प्रत्येक रूममध्ये कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये त्याला फिरवायचं आणि फिरवताना महामृत्युंजय मंत्र म्हणायचं. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही महामृत्युंजय मंत्र रोज घरामध्ये 11 वेळा म्हटल्या गेला पाहिजे. ठीक आहे. कारण की तो निगेटिव्हिटी रिमूव्ह करतो आणि तुमच्या घरामधली कोणी लोक जर का व्यक्ती असतील तर ते जर आजारी असतील, ठीक आहे, किंवा निगेटिव्हिटी असेल, निगेटिव्ह त्रास काही पण असेल, तर या गोष्टी हळूहळू हे होतात आणि कौटुंबिक तुमची आध्यात्मिक म्हणा किंवा कौटुंबिक म्हणा ती प्रगती तुमची सुरू होते. तर ही एक रेमेडी अतिशय सुंदर आहे. आणि घरामध्ये मीठ जे आहे, या मिठाने पण निगेटिव्हिटी कमी होते. त्यामुळे पोछ्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आपण पोछा मारला पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पण. आणि कालभैरव अष्टक हे तर मी तुला सांगतेच की रोज घरामध्ये जरी तुम्ही म्हणत नसाल तरी ऐकायला नक्कीच सुरुवात करा. बऱ्याच वेळा असं होतं की दृष्ट लागल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे कधी कधी वाद होतात, आजारपण होतात, तर त्याच्यासाठी तुझ्याकडे काहीतरी उपाय आहे? नक्कीच. तर घराला दृष्ट लागते हे अगदी बरोबर आहे का, ठीक आहे. कारण की आपल्या घरामध्ये लोकांची ये-जा असते आणि घरामध्ये चांगल्या गोष्टी असतात किंवा कोणाला आपलं बघवत नसतं, तर असतं, ठीक आहे. तर घरामध्ये किंवा मी तर म्हणेन की किचनमध्ये आणि घराच्या बाहेर कोहळा मिळतो, राईट. तो कोहळा जो आहे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करण्याची शक्ती असते, ठीक आहे. तर तो कोहळा नक्की आपल्या घराच्या बाहेर लाल कपड्यामध्ये टांगून ठेवायचा. आणि किचनमध्ये सुद्धा आजकाल आपण मॉड्युलर किचन करतो, तर एका ठिकाणी जागा असेल तर तिथे सुद्धा आपण तो कोहळा दोन्ही ठिकाणी, बाहेर, घराच्या बाहेर एंट्रन्सला आणि किचनमध्ये कोहळा तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तिथे ठेवायचा. बरोबर 2-3 महिन्यांमध्ये जर का नसेल निगेटिव्हिटी ना तर तो खूप जास्त दिवस टिकतो. पण जर का निगेटिव्हिटी जर का झाली तर तो पूर्णपणे, आणि मग तेव्हा तो तुम्हाला चेंज करायचा. तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि दुसरा कोहळा तुम्ही परत करा. आणि हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. माझ्या घरामध्ये नेहमी एक कोहळा झाला की दुसऱ्या दिवशी आलाच पाहिजे. तर तो मी करते आणि हे वर्क करतं. आता मला तुला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मला माहिती आहे विषय खूप मोठा आहे आणि अजून जर प्रेक्षकांच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर आपण अजून एक एपिसोड नक्की घेऊ शकतो त्या प्रश्नांवर आधारित. पण मला शेवटी असा प्रश्न विचारायला आवडेल की नॉर्मल लोकांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, तर त्याच्यावरची सोपी एखादी सवय सांगू शकशील का की ती तुम्ही नक्की करा की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य नक्की बदलेल? नक्कीच. सगळ्यात मेन आर्थिक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी, कारण आपण म्हणतो की पैसा महत्त्वाचा नाही आहे, आनंद महत्त्वाचा आहे, बाकी पैशाने काही आपण सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो का, ठीक आहे. पण हा विचारच मुळीच चुकीचा आहे. कारण पैशानेच सगळ्या गोष्टी होतात, बरोबर आहे, राईट. त्यामुळे हा जो माइंडसेट आहे, जर का तुम्हाला लाईफमध्ये तुमची प्रगती करायची असेल तर हा माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे, ठीक आहे. साक्षात लक्ष्मीने सांगितलेलं आहे की जो व्यक्ती माझी आराधना करेल, म्हणजे तिने तिच्या पतिदेवांना सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये बिलकुल लुडबुड करायची नाही आहे, ठीक आहे. जो व्यक्ती माझी आराधना करेल त्याला मी देणार. मग तिथे ती म्हण आहे की दैव देतं पण कर्म नेतं, ठीक आहे. मी तुला छोटीशी स्टोरी सांगून आपण एंड करूयात कदाचित याचा. पण तर लक्ष्मीची आराधना, लक्ष्मीने सांगितलेली जो माझी आराधना करेल त्याला मी प्रसन्न होणार, त्याला मी देणार, ठीक. म्हणून आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी लक्ष्मीची आराधना करणं, ठीक आहे. आज मी आपल्या पॉडकास्टच्या मार्फत 3 प्रभावी स्तोत्र सांगते. जर का त्या स्तोत्रांचं पठण घराघरांमध्ये झालं तर आर्थिक तुमच्या ज्या पण प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मदत मिळेल. सगळ्यात मेन, आणि या स्तोत्रांच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे की याची आराधना केल्याने काय काय होईल ते. सगळ्यात मेन श्रीसूक्त, ठीक आहे. लक्ष्मी मातेचं त्याच्यामध्ये स्तुतीस्तवन आहे, ठीक आहे. दुसरं आहे महालक्ष्मी अष्टक. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 1 वेळा वाचलं तर शत्रूचं निवारण होईल, 2 वेळा वाचलं तर धनसमृद्धी होईल आणि 3 वेळा वाचलं तर तुमचं म्हणजे महाशत्रू निवारण म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे.
आणि तिसरं आहे कनकधारा स्तोत्र. आपले आदिगुरु शंकराचार्य हे जेव्हा एका महिलेकडे भिक्षा मागायला गेले होते, तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं. समोर आवळ्याचं झाड होतं आणि खाली फक्त वाळलेला आवळा पडलेला होता. तर घरी आलेल्या भिक्षुकाला आपण रिकाम्या हस्ते पाठवायचं नाही, म्हणून तिने तो आवळा उचलून त्यांच्या जोळीमध्ये टाकला. तर त्यांचं हृदय गहिवरून आलं की पण हिच्यामध्ये देण्याचा भाव आहे, पण हिच्याकडे नाही आहे. तर त्यांनी लक्ष्मी मातेचं तिथल्या तिथे त्यांना स्फुरण झालं आणि त्यांनी कनकधारा स्तोत्र तिथल्या तिथे रचलं आणि तिथे त्यांनी म्हणायला सुरुवात केलं. तिचं स्तवन केलं, तिची आराधना केली, तिची स्तुती केली. आणि लक्ष्मी माता पण भोली आहे, चंचल आहे पण भोली आहे. तिने तिथे सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला अक्षरशः. त्यामुळे कनकधारा स्तोत्र, कनक म्हणजे सोनं, सोन्याची धार पाडणारा स्तोत्र. पण एकदा दोनदा म्हणून चालणार नाही, अनुष्ठान करावे लागतील. तर ज्या ज्या घरांमध्ये अनुष्ठान पद्धती अवलंबून या स्तोत्रांची नित्यनियमित साधना केली जाईल, त्या घरामध्ये कधीच आर्थिक अडचणी येणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते. आज कुठल्याच प्रकारे म्हणजे असं विचार करण्याची गरज नाही. माझा स्वतःचा एक बिलीफ सिस्टम क्रिएट झालेला आहे की अरे पैसा सगळीकडनं येतो, म्हणजे मला कळतच नाही कसं काय इतकं सगळीकडनं पैसे येताच आहेत. मला काही करायची गरजच नाही आहे. अपॉर्च्युनिटीज जस्ट वॉकिंग इन असं, म्हणजे हा एक माइंडसेट पण झालेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आज आपण डिस्कस केल्या तो बेस आहे. या सगळ्या गोष्टींवर स्टेप बाय स्टेप मी चढत येऊन मग आज इथपर्यंत आलेली आहे. सो पहिली गोष्ट तू सरेंडर होणं हे पण गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे जेवढे आपण सरेंडर होऊ तेवढे एक्झॅक्टली रेझिस्टन्स आपला कमी झाला तर आपल्याला रिझल्ट पटकन येणार. बरोबर. आणि बिलीफ सिस्टम वाढते तिथे. मॅनिफेस्टेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो तो तुमचा विश्वास आहे. लोक नवस करायला का जातात सांगतो मला. त्यांचा विश्वास आहे. दगडूशेठला जातात, गळ्यातल्या चेन काढून टाकतात, अर्पण करतात, हातातल्या अंगठ्या अर्पण करतात. का? कारण त्यांना विश्वास आहे की इथे मी जे बोलतो ते माझं पूर्ण होणार आहे. त्या देवतेच्या एनर्जीसोबत ते कनेक्ट होतात आणि त्यांची श्रद्धा पण, बिलीफ सिस्टम पण असते, राईट. त्याच्यामुळे त्यांचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. पण श्रद्धेचा भाव आहे. म्हणून म्हणतो ना की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन असू देत, मॅनिफेस्टेशन असू देत, श्रद्धा आणि विश्वास त्याचा फॉर्म्युलाच आहे मॅनिफेस्टेशनचा. थिंक पॉझिटिव्ह थॉट्स, इमोशन्स प्लस बिलीफ सिस्टम, तेव्हा मग गोष्टी ॲक्च्युलाइज होतात तुमच्या. थँक्यू सो मच रश्मी. मला माहिती आहे की आज प्रेक्षकांना एक सायंटिफिक वे, एक आपण म्हणूयात की शास्त्राचा आधार घेऊन आपण थोडंसं अवेअरनेस करायचा प्रयत्न केला आहे. आणि तू नेहमी म्हणतेस की जिथे लॉजिक थांबेल तिथे मॅजिक चालू होईल. सो मला माहिती आहे की प्रेक्षकांना ह्याचा नक्कीच तुम्हाला ही एक छोटी आपण म्हणू शकतो की क्लुप्ती मिळाली आहे की तुम्ही तुमच्या नशिबाची दारं उघडू शकता. सो थँक्यू सो मच रश्मी तू आल्याबद्दल. आणि हा अवघड आहे विषय, समजायलाही अवघड आहे आणि कार्य त्याच्यावर करायला अजून अवघड आहे. पण तू इतक्या छान भाषेत समजून सांगितल्यास आणि इतक्या छान गोष्टी सांगितल्यास. थँक्यू सो मच. थँक्यू अवंती. थँक्यू सो मच. थँक्यू.